हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मानसी पोळ ब्लॉग्स मध्ये आणि तुम्हा सर्वांना आणि सगळ्या बैलांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी बनवते पुरणपोळी। मला काही येत नाही पुरणपोळी, मी YouTube बाबाला बघून बनवते। सो YouTube बाबानुसार मी 2 जणांसाठीच घेते। सो पावशर डाळ घेतली आहे, पावशर घेतली आहे आणि ती डाळ रात्री भिजत घातली होती आणि सकाळी त्याला स्वच्छ धुवून ती त्याला शिट्ट्या काढून घेतल्या। एक 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या कुकर मध्ये टाकून। सो मी विसरले होते तुम्हा सगळ्यांना दाखवायचं, सो हा व्लॉग बनवायचं मी विसरत होते। सो मला आठवलं, म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू की मी बनवते पुरणपोळी आणि ती कशी बनते, कारण की मला येत नाही पुरणपोळी। फर्स्ट टाइम बनवते। ऍक्च्युअली मी पहिली एकदा बनवलेली तर मेस झाला होता, सगळं नाही जमली मला। सो मी परत एकदा बनवते आणि म्हणजे मी मम्मीच्या हाताखाली थोडंफार ट्राय केलेलं आहे। मम्मी सांगाल ते काम, पीठ चाळून दे, हे कर, नाही का, कुकर शिजायला लाव, एवढं सगळं येतं मला। पण प्रॉपर कोणीही म्हणजे माझ्यावरती लक्ष न देता मी कधीच पुरणपोळी नाही बनवलेली आहे। सो हे माझं फर्स्ट टाइम आहे की मी पुरणपोळी बनवते। सो चला तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते। आता कुकरमध्ये मी शिट्ट्या काढून घेतलाय तुम्हाला आणि आता हे थोडंसं थंड झालंय कुकर, तर आपण ते पाणी काढून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस दाखवते। चला, डाळ शिजवून झाली आपली। सो आपण आता याला ह्या भांड्याने चाळून घेऊ, पाणी काढून घेऊ, कारण की आपल्याला आहे ना कटाची आमटी करायला पण पाणी लागणार आहे। सो पाणी काढून घेते। तर आता आपण पाणी काढून घेतलंय आणि याच्यातून थोडीशी डाळ घेऊन ती डाळ थोडीशी बारीक मॅश करून घेऊ आणि याच्यात मिक्स करून घेऊ आपण। सो आता आपण हे पुरण पण आपल्याला काढायचे। सो आपण याला आहे ना चाळणीमध्ये असं चाळून घ्यायचंय। सो तर आता माझ्या कटाच्या आमटीची तयारी झाली आहे। सो मी थोडंसं अद्रक घेतलंय आणि एक पाकळी लसूण घेतलाय सोलून आणि खोबरं घेतलंय, सुकं खोबरं, ते असे कापून घेतलंय आणि 2 कांदे घेतले आणि कोथिंबीर घेतली आहे। ह्याच्यात थोडीशी डाळ घेतली आहे, जी आपण पुरणासाठी शिजवली होती त्याच्यातूनच थोडीशी डाळ घेतली आहे आणि आता ती मॅशरनी मॅश करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपलं हे जे पाणी आपण काढलंय त्याच्यामध्ये ती डाळ मिक्स करून घेऊ। सो चला, तवा तापायला ठेवलाय मी आता। आपण याच्यावरती कांदा खोबरं वगैरे भाजून घेऊ। सो पहिला कांदा टाकू आणि थोडंसं तेल टाकून हे थोडं पिंक होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। इतकं तेल टाकते ना आणि ते फ्राय होऊन देऊ। कांदा आपला भाजून झालाय, आता हा आपण एका साईडला करू आणि याच्याच मध्ये आपण जो खोबरं घेतलेलं आहे कापून ते टाकू, जेणेकरून ते पण भाजून जाईल आणि याच्यावरती पण थोडंसं तेल टाकू, एकदम थोडंसं, आणि त्याला कंटिन्युअसली असं पलटून घेत राहू, कारण की तवा ऑलरेडी खूप गरम झालाय। सो लवकर भाजल्या जात आहे। त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण ते पण टाकून देऊ। हे भाजून झालं की आपण मग आपण मिक्सरमधून आता आपण मिक्सरमधून याला ग्राइंड करून घेऊ। मिक्सरमध्ये आता आपण मसाला घेतला आणि आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतोय। मी एवढी घेतली आहे कोथिंबीर
एवढी टाकून देते. मिक्सरमध्ये मी आता मसाला टाकून दिला आहे, जो आपण भाजून घेतलेला आहे तो मसाला. आणि आता आपण याच्यामध्ये एवढी कोथिंबीर टाकतोय. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, ती टाकून आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करू. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, कारण की हे फाईन पेस्ट झाली पाहिजे. सो थोडंसं पाणी घेतलं आहे आणि परत हे एकदा ग्राइंड करून घेऊ. कढई ठेवली आहे मी तापायला. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालू. तेल तापलं की याच्यामध्ये आता आपण जिरे घालणार आहे. कढीपत्ता, जे वाटण आपण घेतलंय ते टाकून देऊ. त्याला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत. तो घरचा 1 चमचा गरम मसाला, मिरची पावडर 1 चमचा, आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. फ्राय झालंय. आता आपण याच्यामध्ये जे पाणी घेतलंय ते टाकून देऊ. डाळीचं पाणी. चवीनुसार मीठ. बॉईल. आमटीला बॉईल आलाय, पण मला असं वाटतं की थोडी घट्ट झाली आमटी, तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते. जास्त नाही करते, थोडंसंच करते बॅलन्स होण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ. आणि याला उकळी आली की लगेच बंद करून घेऊ. तर मी आता याच्यामध्ये पुरण घेतलंय आणि खाली पातेलं ठेवलंय. ह्या चाळणमध्ये थोडंसं डाळ घेतली आणि आता आपल्याला वाटीनी ते मॅश करायचंय. सो असं मॅश केल्यावरती ते बारीक पण होईल आणि कम्फर्टेबली आपल्याला म्हणजे जसं बारीक पुरण पाहिजे ना तसं होऊन जाईल. पुरण आता माझं चाळून झालंय आणि मी आता गूळ घेतलाय आणि आता आपण जो गूळ आहे ना तो फोडून घेतोय. मी किसून नाही घेते, कारण की ते किसायला खूप झंझट होऊन जाते, त्याच्यामुळं मी फक्त गूळ फोडून घेते. सो असं चाकूने कापून घेतला तरी तो बारीक होऊन जातो. सो मी आता असं कापून घेते. पुरणामध्ये टाकण्यासाठी मी इथे वेलची घेतली आहे, जायफळ घेतलं आहे, सुंठ घेतलं आहे आणि थोडीशी साखर घेतली आहे. आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे. सो त्याच्यामुळं साखर घेतली. साखर असल्यावरती ते लवकर बारीक होतं. मिक्सरमधून अशी फाईन पेस्ट करून घेतली आहे. आता आपण पुरण शिजवायला घेऊ. कढई घेतली आहे, ती गरम करायला ठेवली आहे आणि आता आपण याच्यामध्ये पुरण टाकू. सो हे जे पेस्ट केलेलं
आपण हे पुरण थोडंसं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण गूळ घालू. गुळाचे जे आपण तुकडे करून घेतलेले ते याच्यामध्ये टाकू आपण आणि हे कंटिन्यू असं मिक्स करत राहू. हे थोडं असं पातळ झालं की याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली आहे पावडर ती याच्यामध्ये टाकून देऊ, म्हणजे मिक्स होऊन जाईल आणि मिक्स करून घेऊ. गूळ असं पिघळायला पाहिजे. जर याच्यामध्ये हे उभं राहतंय तर हे झालंय परफेक्ट असं समजायचं, पण माझं नाही राहते अजून. थोडं मी अजून घट्ट करते. तर हे घट्ट झालंय आणि हे प्रॉपर याच्यात चमचा उभा पण राहतोय. तर आपण आता गॅस बंद करू आणि याला थंड होऊन देऊ. पीठ चाळून घेतलंय मी. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि एकदम थोडीशी हळद घालू. हळदीने कलर छान येतो. आणि आता आपण पीठ मळून घेऊ. पीठ मळून घेतलंय मी आणि एकदम कडक मळलंय पीठ. आणि आता आपण याला पाण्यामध्ये ठेवू थोड्या वेळ मुरायसाठी. पीठ मळून घेतलंय मी आणि एकदम कडक मळलंय, पातळ नाही मळलंय, रेग्युलरपेक्षा थोडंसं कडक मळलंय. आता आपण याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवू थोडं पीठ भिजण्यासाठी. मी याच्यात पाणी घेतलंय आणि आता याच्यात आपण हे पीठ भिजत ठेवू थोडा वेळ. आणि आपलं पुरण पण थंड झालंय. तर आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ. पीठ आपलं भिजलेलं आहे. आता आपण याला ताटात घेऊन मळून घेऊ. आपण इतकं पीठ घेतोय त्याला गोल गोळा करून घेऊ आणि त्याची अशी वाटी बनवून घेऊ. आणि पुरण घ्यायचं. पुरणाचा गोळा थोडा मोठा घ्यायचा. थोडंसं पीठ, थोडंसं पीठ पुढे
थांब भाजूपर्यंत, थांब भाजूपर्यंत. प्रसाद थांब ना, पुन्हा आधी झालंय आमचं आता बनवून. आता आम्ही जेवण करतोय.